वाल्मिक कराडसोबत फोटो असणाऱ्या नेत्यांना माझ्यासकट जेलमध्ये टाका, लक्ष्मण हाकेंची मागणी. धस दमानिया जरांगेवर हल्लाबोल. बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि परभणीतील हिंसाचारानंतर पोलीस कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाचा राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी परभणीत जाऊन सोमनाथ सूर्यवंशी आणि ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी वाल्मिक कराडसोबत ज्या नेत्यांचे फोटो आहेत त्यांना माझ्यासह जेलमध्ये टाका असं वक्तव्य केलंय. तसेच भाजपचे आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरही लक्ष्मण हाके यांनी निशाणा साधलाय. लक्ष्मण हाके म्हणाले की परभणीमध्ये पोलीस आणि जिल्हाधिकारी यांनी सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याचा विचार करणं गरजेचं आहे. तसंच ज्या राज्याच्या यंत्रणेचे फेल्युअर असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. ते पुढे म्हणाले की अंजली दमानिया या केवळ सनसनाटी निर्माण करतात. त्यांनी उचललेल्या प्रश्नाचे पुढे काय होतं हे सगळ्यांना माहीत आहे. ज्या नेत्यांचे वाल्मिक कराड यांच्यासोबत फोटो आहेत त्यांनी त्या सगळ्यांना माझ्यासहित जेलमध्ये टाका, म्हणजे तिथं उद्बोधन करता येईल. सुरेश धस यांनी जसं देशमुख प्रकरण लावून धरलं तसं त्यांच्या मतदारसंघातील बिट्टू गायकवाड कुठे आहे हे देखील सांगावं. मनोज जरांगे, आम्ही तरी केवळ एकच आंदोलन केलं आहे, तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी मोर्चे काढत असल्याचं म्हणत लक्ष्मण हाके यांनी सुरेश धस, अंजली दमानिया आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. आता लक्ष्मण हाकेंच्या टीकेला धस, दमानिया आणि जरांगे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. सोमनाथ सूर्यवंशींच्या आईंचं जो अर्थ टाहो आहे त्या मृत्यूबद्दल हे कुणीही ऐकलं तर माणसाच्या अंगावर शहारा निर्माण होतो आणि आम्ही त्यांचा रिपोर्ट सुद्धा वाचलेला आहे. आजपर्यंत त्यांच्या मृत्यूपश्चात या भारत देशामधले भारताचे नेते येऊन गेलेले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांनी इथं भेट दिलेली आहे. मोठमोठ्या नेत्यांनी इथं येऊन भेट दिलेले आहेत. एवढे मोठे नेते आले गेले, परंतु शासनाचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील किंवा इथले SP असतील ते आजपर्यंत इकडे सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना भेट द्यायला आलेले नाहीत. SP यासाठी म्हणतोय मी की ज्या अधिकाऱ्यावरती इथल्या चळवळीतल्या सर्व नागरिकांचा आरोप आहे त्या अधिकाऱ्याची, त्या पोलीस अधिकाऱ्याची हिस्ट्री ही प्रचंड वादग्रस्त आहे. त्यांची बॅक हिस्ट्री एवढी वादग्रस्त आहे की त्यांच्यावरती या सर्व बांधवांचा आरोप आहे. तेव्हा त्या अधिकाऱ्याला फक्त सस्पेंड करून चालणार नाही, तर त्या अधिकाऱ्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही त्यांच्या कुटुंबियाची ही मागणी आहे आणि इथल्या चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. कारण हा मृत्यू एक संविधानाच्या बाबतीमध्ये जी काही घटना घडली ती सर्व माहिती आहे तुम्हाला, त्यावरती बोलणं उचित होणार नाही. पण एक चळवळीतला कार्यकर्ता, एक भटक्या विमुक्त जातीतला कार्यकर्ता, ज्याला घर नाही, ज्याला दार नाही, ज्याला वडील सुद्धा नाहीत, तरीही तिन्ही भावंड शिकतायत, उच्च शिक्षण घेतायत. तो लॉचं शिक्षण घेत होता आणि जीवनाचा संघर्ष करत करत शिक्षण घेत होता. हा सोमनाथ सूर्यवंशी जाण्यानं फक्त कुटुंबाचं नुकसान झालेलं नाही, तर त्या समाजाचं, त्या प्रवर्गाचं हे नुकसान झालेलं आहे की जो वकील झाल्यानंतर त्या समाजाचा एक चांगला, एक सुशिक्षित, ज्या आईवडिलांनी, ज्या भावानी संघर्ष करून त्याला शिकवलेला होता, हे खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, तुमचा जिल्हाधिकारी असेल, तुमचा SP असेल, तुमचा पालकमंत्री आहे की नाही माहिती नाही, पण तुम्ही ही सगळी जबाबदारी घेऊन या कुटुंबाला सावरण्याची आवश्यकता आहे आणि त्या संबंधित आरोपीवरती गुन्हा दाखल, तो फक्त गुन्हा नाही तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची मागणी शासनाकडे आहे. काल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी शासनाची जी 10 लाखाची आणि परभणी या दोन्ही प्रकरणामध्ये गृहमंत्रालय कमी पडते असं वाटतंय का तुम्हाला? बीडचं प्रकरण असो किंवा परभणीचं प्रकरण असो, गुन्हा हा गुन्हा आहे आणि गुन्ह्याला जबाबदार माणसांना शिक्षा झाली पाहिजे असं म्हणणारा मी आहे. त्यामुळं सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येकडं शासनानं कॅज्युअली घेऊ नये. आर्थिक मदत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजेत, वाद नाही, परंतु आरोपी मोकाट सुटता कामा नाही, तो वर्दीतला असो किंवा बाहेरचा असो. कोणाचं फेल्युअर आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, फेल्युअर पेक्षा प्रशासनानं या गोष्टीत लक्ष दिलं पाहिजे ना. आजपर्यंत एवढी लोक येत आहेत, जात आहेत. आज 20-25 दिवस झालं धरणे आंदोलन या शहरामध्ये होत आहे, तरीही कलेक्टर आणि SP येत नाहीत. SPची जबाबदारी आहे ना. ज्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यावरती इथली सर्व चळवळीतले कार्यकर्ते आरोप करतायत, पोलीस प्रमुख म्हणून त्यांनी इथं येऊन यांची भावना तर समजून घ्यायची आहे की नाही त्यांना.
या गोष्टी आहेत ना, फेल्युअर आहेत शासन प्रशासनाचं. गृहमंत्री कमी पडतात वाटतं. नाही, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि ही याचं गांभीर्य ओळखलं पाहिजे. जेवढा जास्त दिवस जातील, जेवढा जास्त वेळ होईल, याला वेगळं स्वरूप मिळायला नको. कारण पोलीस डिपार्टमेंट किंवा गृह विभाग सामान्य माणसाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आहे का माणसं मारण्यासाठी आहे? आरोप आहे आज गृह विभागावर किंवा पोलीस डिपार्टमेंटवरती. पुढे येऊन सांगितलं पाहिजे, विश्वासात घेतलं पाहिजे. घटना घडलेली आहे ती तर परत तुम्ही त्या सोमनाथ सूर्यवंशीला परत आणू शकत नाही, हे सगळ्यांना मान्य आहे. पण त्या आरोपी आहे की नाही, आरोपीला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल झाला पाहिजे. बीड प्रकरणावरून काल तुम्ही आंदोलन केलं, त्यानंतर तुमच्यावरही अंजली दमाने यांनी बरेचसे आरोप केलेत. काल काही फोटो वाल्मिक कराड आणि त्या कैलास पडे यांच्या सोबत तुमचे फोटो ट्विट केलेत त्यांनी. हा माझा फोटो ट्विट केलाय, ठीक आहे. माझ्या बरोबरच शरदचंद्रजी पवार, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, अनेक आमदार, अनेक खासदार, आत्ताचे लोकप्रतिनिधित्व करणारे बाप्पा सोनवणे पासून ते सुरेश धसापर्यंत ते क्षीरसागरापर्यंत सगळ्यांबरोबर फोटो आहेत. त्यामुळं या सगळ्यांना समान एक जेल बनवायला सांगा आणि त्या जेलमध्ये जेवढ्यांचे फोटो आहेत तिथं अंजली दमानी यांना तिथं टाकायला सांगा. मला या सगळ्या लोकांचा सहवास लाभल. मला या महाराष्ट्रातल्या काय समस्या आहेत, सोशल जस्टिस म्हणजे काय, या सगळ्या पुढाऱ्यांना मला आतमध्ये बसून एक कार्यकर्ता म्हणून समजावून सांगता येते. जरांगे पाटील म्हणतायत की ही जी हत्याकांड आहे बीडचा आणि परभणीचं, याच्यात राजकारण कोणी आणू नये. आरक्षणाचा काय विषय आहे, आम्ही जर याच्याबाबत आंदोलन करत आहोत तर हाकेंना आम्हाला टार्गेट करायची काहीच गरज नाही. मी त्यांच्या आंदोलनानंतर कितव्या दिवशी आंदोलनाला सुरुवात केली, याच्यात राजकारण आणलं कुणी, राजकीय लोकांवरती टीका टिप्पणी केल्या कुणी, मोर्चाची सुरुवात प्रत्येक जिल्ह्यामध्ये केली कुणी, त्यांची मोर्चांची संख्या काढा. आम्ही फक्त कालचं पहिलं आंदोलन केलं, प्रतिमोर्चावरती प्रतिमोर्चे एकच केलं. तुम्ही आजपर्यंत कुठल्या शहरामध्ये, पुण्यामध्ये गेलात तुम्ही, पुण्यामध्ये जाता आपण भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या गिरी गोसावी समाजातल्या 2 लहान मुलींची हत्या झाली. त्या हत्येवरती कुणीही बोलायला तयार नाही. म्हणजे विमुक्त जाती जमातीमधल्या, दीनदलितामधल्या, आदिवासी मधल्या माणसांच्या जीवाला किंमत नाही का? त्यांच्याबद्दल अंजली दमानी यांना दिसत नाही का? त्यांच्याबद्दल शरदचंद्रजी पवारांना, गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावंसं वाटत नाही का? कोण राजकारण करतं, कोण राजकारणाचे उट्टे काढतं? सुरेश धसांना त्या आष्टी तालुक्यातल्या संजय उर्फ बिट्ट्या गायकवाड या आदिवासी समाजातल्या एका तरुणा कुठं आहे तू, संजय उर्फ बिट्ट्या गायकवाड कुठं आहे? याचं उत्तर हे लोकप्रतिनिधी देतील का? दीनदलित भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसांच्या जीवाला किंमत आहे की नाही? कुणाचाही जीव जाणं, कुणाची हत्या होणं ही माणुसकीला काळिमा फासणाऱ्याच गोष्टी आहेत. आम्ही सामाजिक कार्यकर्ते किंवा या सर्व प्रवर्गासाठी लढतो म्हणजे आम्हाला त्या गोष्टीचं गांभीर्य नाही का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथल्या व्यवस्थेनं आम्हाला द्यावीत. धनंजय मुंडे ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड.